2025च्या निवडणुकीमध्ये आपल्या शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या गटाला चांगल्या पद्धतीनं सांगोला शहरामध्ये यश मिळाल्याबद्दल इथं आपल्या इथं आभार सभा आयोजित केली असून या सभेला उपस्थित असलेले आपल्या तालुक्यांचे लाडके माजी आमदार ॲडव्होकेट शाजी बापू पाटील तसेच सर्व नगरसेविका आणि शिवसेनेचे उपस्थित असलेले पदाधिकारी आज या ठिकाणी मी तुमच्या समोर उभा आहे। बापूंनी 2016ला ओपन महिलाच्या जागेवर माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील उमेदवारी दिली 2016ला नगराध्यक्ष पदाची। त्यावेळेस सुद्धा सांगोला शहरातील जनतेने आमच्या कुटुंबावरती भरभरून प्रेम करून माझ्या सौभाग्यवतीला निवडून दिलं। पाठीमागच्या वेळेस जी तुम्ही कसर ठेवली होती यावेळेस ती भरून काढली असं मला वाटतं। तुम्ही नगराध्यक्ष आम्ही प्रचार करत असताना बापू आम्ही विनंती करून हात जोडून विनंती करत होतो तुम्हाला की नगराध्यक्ष पदाला तुम्ही मत देणार हे आम्हाला माहीतच होतं, परंतु पाठीमागच्या वेळेस जशी चूक झाली ती ह्यावेळेस करू नका आणि तुम्ही त्या गोष्टीला प्रतिसाद देऊन आमच्या 15 नगरसेवकांना निवडून दिलं, त्याबद्दल मी मतदारांचे आभार मानतो। आणि जे आमचे 8 नगरसेवक पराभूत झाले त्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये रफिकभाई असतील, देशमुख सर असतील, बापूंच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीनं कामाचं नियोजन लावून आणि देशमुख सर तुम्हाला एक शब्द देतो, नुसते पराभूत झालेले उमेदवारच नाही तर जे आपल्या विजयासाठी जिथं अपयश आलं त्यासाठी जे आपले झटणारे कार्यकर्ते होते आणि पदाधिकारी होते त्यांना सुद्धा अगदी विश्वासात घेऊन या शहराचा कारभार अगदी चांगल्या पद्धतीने केला जाईल असं मी विश्वासानं सांगतो। आणि माझी राजकीय पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो, काही लोकांना माहीत सुद्धा नसेल। माझे वडील शेतकरी कामगार पक्षाकडून 1991 ते 96 नगरसेवक होते। त्यानंतर 2006 ते 11 शहाजी बापू आणि दीपक आबांची युती होऊन आमच्या वहिनी कुशाला बिरुदेव माने, शुभांगी तायप्पा माने ह्या निवडून येऊन त्यावेळेस सत्ता आलती। अनिल खडतर यांना 2.5 वर्षाचा कार्यकाल भेटला आणि आपले रफिकभाई यांना 2.5 वर्षाचा कार्यकाल भेटला। त्या सुद्धा 5 वर्षामध्ये आम्ही रफिकभाई अनिल खडतरे भाऊनी चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि आमची तळमळ ही सांगोला शहराच्या कामासाठी गोरगरीब जनतेसाठीच असते। त्यानुसार 2016ला सुद्धा शहाजी बापूने येऊन आमच्या माने परिवारावर विश्वास दाखवला आणि 16 साली सुद्धा आम्हाला शहाजी बापूकडून बायको माझी नगराध्यक्ष, मी स्वतः त्यावेळेस नगरसेवक गटनेता होतो। 16 नंतर जे 16ला जे निवडून आले बायको माझी तिच्या काळात बिचारीला काम करता आलं नाही, पण त्याचं सगळं स्वप्न मी पूर्ण करतो। आता जे सांगोला शहरातल्या जनतेने बॉडी सहित मला निवडून दिलं त्याबद्दल परत एकदा आभार मानतो। आणि जे आमची 2016 जी स्वप्न राहिले ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये पाठीमागचे 5 आणि ह्या 5 असे 10 वर्षामध्ये एवढं चांगलं प्रामाणिक काम करून दाखवतो की सांगोला शहरामध्ये येणारा नवीन माणूस म्हणत की हे शहर खूप बदललेलं आहे। आणि परत एकदा